अशी ये नजीक येथे बैस घडी भर. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. व्हाईट पेपर कम्युनिकेशन्स निर्मित आणि आर्यमान पब्लिसिटी प्रस्तुत तप्तपदी या चित्रपटाची पहिली झलक आपण सगळ्यांनी एकत्र पाहिली. आठवतंय ना? तेव्हा या चित्रपटातला जुना काळ बघून अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न होता, जो माझ्याही मनामध्ये होता तेव्हा. तो म्हणजे हा चित्रपट गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या दृष्टिदान या कथेवर आधारित आहे, बरोबर? आणि तसंच ज्यांच्या नावानं एक प्रकारचं संगीत ओळखलं जातं, अशा टागोरांच्या कथेवर आधारित या चित्रपटाचं संगीत कसं असेल हा प्रश्न तुमच्यासारखा माझ्याही मनात होता. आणि आज आपण भेटण्याचं कारण सुद्धा असंच खास आहे. अर्थातच तप्तपदी या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च. नमस्कार, सुस्वागतम. उपस्थित सगळ्या हितचिंतकांचं, पत्रकार मित्रांचं. सर्वप्रथम जिला आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची शास्त्रीय गायिका म्हणून ओळखतो आणि लाईट म्युझिकमध्ये जिला तसं आपण खूप कमी ऐकतो, अशा एका अत्यंत गुणी कलाकाराला मी मंचावर यायची विनंती करतो. टाळ्यांनी स्वागत करूया. कार्यक्रमाची सुरुवात करते सावनी शेंडे. खानदानी चित्रपट ज्याला खूप उत्तम दर्जाचं स्क्रिप्ट लाभलं आहे. उत्तम गोष्टीवरून, रवींद्रनाथ टागोरांच्या मूळ गोष्टीवरून आपल्याला ही कथा तप्तपदीची पाहायला मिळते. तर अशा एका खूप खानदानी दर्जेदार चित्रपटासाठी पार्श्वगायन करताना वेगळ्या पद्धतीचं खूप आनंद झाला. तिला आता साथ ज्यांनी दिली आहे ते आपले संगीत दिग्दर्शक रोहित नागभिडे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या चित्रपटातलं पुढचं एक गाणं आपल्यासमोर नृत्यातून सादर करतायत. टाळ्यांनी स्वागत करूया कश्यप परुळेकर आणि वीणा जामकर. गाण्याचे बोल आहेत फूल देऊन गेला पाऊस. जसा सखा साजण परता
दूर तिथे खोलात बरसते सरोली भरजरी तगमग त्या मातीवर येथे स्मरणांची शिरशिरी पुन्हा पुन्हा चाहूल लागते तप्त मनाच्या विशी. सप्तपदी या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम पाहतो आहोत. अप्रतिम परफॉर्मन्स नंतर आता पुढचा परफॉर्मन्स तुमच्या समोर सादर होईल, पण वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची. छोटीशी विश्रांती घेऊया, लगेच परत या. अशी ये नजीक येथे बैस घडी भर. नमस्कार. या ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तप्तपदीच्या म्युझिक लॉन्चमध्ये. यानंतर पुन्हा एकदा जिचं गाणं आपण नुकतंच अनुभवलं अशा सावनी शेंडेला मी पुन्हा एकदा मंचावर बोलवतो. सावनीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो. बघ उजाडेल सोनेरी जरी रात्र सावळी आहे जरी रात्र सावळी आहे. या चित्रपटातलं पुढचं गाणं घेऊन या चित्रपटातले तीनही गुणी कलाकार एका नृत्य प्रकारातून हे गाणं आपल्यासमोर सादर करतायत. टाळ्यांनी स्वागत करूया पुढच्या गाण्यासाठी कश्यप परुळेकर, वीणा जामकर आणि श्रुती मराठे. अशी ये नजीक येथे बैस घडी भर. अशी ये नजीक येथे बैस घडी भर. उन्हाच्या मिठीत जशी ओली चिंबसर. ओझरते ओझरते काहीतरी बोल ओझरते ओझरते काहीतरी बोल जरा जरा वर वर जरा जरा खोल. अशी ये नजीक येथे बैस घडी भर. उन्हाच्या मिठीत जशी ओली चिंबसर. अशी नजीकता तरी असा हा दुरावा सरीच्या झळांचा नाही उन्हाला
कसे सांगू तुझ्या विना माझे काय होते. श्वास घ्यावा साधा तरी तुला साध जाते. श्वास घ्यावा साधा तरी तुला साध जाते. ओ अशी ये नजीक येथे बैस घडीभर. उन्हाच्या मिठीत जशी ओली चिंबसर. अशी ये नजीक आज जणू द्या नाही. असे नाम शेष होणे पुन्हा पुन्हा नाही. अशी ये नजीक आज जणू द्या नाही. असे नाम शेष होणे पुन्हा पुन्हा नाही. माझे ऊन्हपण तुझे सरीपण सरो. माझे ऊन्हपण तुझे सरीपण सरो. पुरावा म्हणून एक इंद्रधनुरो. या चित्रपटाची गीतं ज्यांनी लिहिली आहेत असे प्रसिद्ध लेखक गीतकार वैभव जोशी यांना मी मंचावर बोलवतो. त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. वैभव, आपण मंचावर यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. हा प्रोजेक्ट खूपच चॅलेंजिंग होता. त्याचं सर्वात मोठं कारण अर्थातच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कथा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा माझ्यासमोर हे प्रोजेक्ट आलं तेव्हा सचिनने ऑलरेडी 70 mm वरती एक मोठी कविता लिहून ठेवली होती. वा. आणि त्याच्या त्या ताजमहालाला फारशी बाधा न येता काही विटा जोडण्याचं काम करायचं होतं मला. सप्तपदीचा अनुभव आता बाकी गप्पांमधून विचारण्यापेक्षा तू कवी आहेस, त्यामुळे तू कवितेतूनच एक समप करावासा हा अनुभव अशी तुला विनंती. मी उघडपणे सांगतो की दिस मूवी इज अबाउट अट्रॅक्शन्स अँड हाऊ यू हँडल देम इन लाईफ. आणि माझा स्वतःचा प्लॅटॉनिक रिलेशनशिप्समध्ये खूप विश्वास आहे. ते समप करणारी एक कविता ऐकवतो. कवितेचं नाव आहे डोह. प्लॅटॉनिक रिलेशनशिपवर बेस्ड आहे की प्रत्येक डोहाचा तळ तुम्ही गाठायलाच हवा असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ तुम्ही गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोह असू द्यावा अथांग. कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग. मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला. आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. सप्तपदी या चित्रपटाची गीतं ज्यांनी लिहिली आहेत अशा वैभव जोशींची आपण नुकत्याच गप्पा मारल्या. असंच या चित्रपटातल्या इतर कलाकारांची सुद्धा गप्पा अजून बाकी आहेत. त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. लगेच परत या. अशी ये नजीक येथे बैस घडीभर. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सप्तपदीच्या म्युझिक लॉन्चमध्ये. आणि यानंतर या चित्रपटातल्या कास्ट बरोबरच सगळ्याच महत्त्वाच्या व्यक्तींना मी इथे मंचावर यायची विनंती करतो. मला
स्पेशली बोलायचं आहे सिनेमाच्या पार्श्वसंगीताबद्दल. कारण ह्या सिनेमाचं पार्श्वसंगीत दिलं आहे ते सुमित बेलारे यांनी. आणि सुमितने कुठलीही चाल कुठून तरी उचलून तिथे लावलेली नाही. त्याची प्रत्येक चाल ही अगदी ओरिजिनल आहे, त्याची स्वतःची आहे. ये ऐसा सिंपल फिल्म नहीं है ये, बिकॉज इसके अंदर एथनिक फील है, बहुत सोच के, और जो मैंने इनसे डिस्कस किया सचिन जी से कि इस तरह से मुझे करना है और इस तरह से लाइव करना है, यहाँ पे करना है, जो भी, तो उन्होंने मुझे हर चीज़ में सपोर्ट किया. मला इतकं भरून आलं सिनेमा पाहताना, कारण मीरा माधव आणि सुनंदाची ही कथा रवींद्रनाथ टागोरांची, हिला इतकं सुंदर म्युझिक नसतं, पार्श्वसंगीत आणि सगळीच गाणी नसती तर हा सिनेमा इतक्या उच्च दर्जाचा झाला नसता. त्यामुळे तुम्ही सगळे ह्या सिनेमाचा तितकाच मोठा अविभाज्य भाग आहात जितके आम्ही सगळे. त्यामुळे मला तर किती वेळ रडूच आवरत नव्हतं सिनेमा पाहताना, आणि इतकं सुंदर ते झालेलं आहे. तर मी खूप खुश आहे की मी तुमच्यासोबत काम करू शकले. जेव्हा मी फिल्म बघितली एक ऑडियन्स म्हणून, तर आम्ही त्यात एनॅक्ट करतो ती वेगळी गोष्ट, पण तो सीन एका वेगळ्या लेवलवर नेणारे ही लोक आहेत खरं सांगायचं तर. शब्द, बॅकग्राऊंड, म्युझिक आणि गायन. तर जसं वीणा म्हणाली की बघितल्यानंतर खरंच कधी तुमच्या डोळ्यात पाणी येतं हे सुद्धा कळत नाही, इतका तो सुंदर फ्लो आहे. आणि थोडासा सॉफ्ट कॉर्नरसुद्धा आहे, कारण वैभव आणि सावनी पुण्याची आहेत, त्यामुळे कसं छोटासा सॉफ्ट कॉर्नर आहे. देवाच्या दारीचे प्रेम रुजू होतं, असं रुजू झालेलं प्रेमच दिसत नाही. अशा वेळेस हा विषय निवडून, ही कथा निवडून त्याच्यावर एक अशा पद्धतीनं फिल्म करणं हे धाडस आहे सध्याच्या काळात. मी प्रोड्युसर आणि दोघांचंही म्हणजे कौतुक करते की ह्या अशा पद्धतीच्या फिल्म्स आल्या पाहिजेत, तरुण पिढीपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत, तर खरा प्रेमाचा अर्थ कळेल असं मला वाटतं. एक दुर्मिळ संधी आजकाल जी आपण म्हणतो की आधी शब्द लिहायला मिळतात आणि नंतर संगीतकार त्याची चाल करतो. आम्ही आत्तापर्यंत याच्यामध्ये डुंबतच आहोत. मी आता एक राहून गेलेली गोष्ट करतो की मी 4 चौघासमोर रोहितला विचारतो की आधी शब्द दिले आणि त्यावर चाल केली तर तुला ते शब्द खरंच आवडले होते का? खरं म्हटलं तर वैभवने ज्यावेळेस मला पहिल्यांदा त्याची जे पहिली रुबाई दिली, तर त्या शब्दांच्या अनुषंगाने मी ती फिल्म बघत होतो आणि मी इतकं त्यात रममाण झालो त्या शब्द, आणि मी वैभवच्या प्रेमातच पडलो. म्हटलं की तू किती जवळून एखादी गोष्ट आणि एक उत्सुकता म्हणून प्रत्येक विचारतो की हे कसं सुचतं, तसं मी वैभवला म्हटलं तुला कसं सुचतं हे. आणि मी त्याला अक्षरशः रात्री 1:30 वाजता चाल ऐकवली आणि तो म्हणला की फार सुंदर. गाणं म्हणजे काय असतं, गाण्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व असतं ते शब्दांना. शब्द पुढे असायला पाहिजेत. संगीत पार्श्वसंगीत म्हणतो ना, ते पार्श्व ठिकाणीच असायला पाहिजे. आत्ताची कित्येक गाणी पृष्ठसंगीत म्हणावं का त्याला, संगीत पुढे आणि गाण्याचे बोल लपवावे लागतात. तो इतकी भयानक परिस्थिती आहे. मराठी शब्द सुचत नाहीत, मग मध्ये हिंदी घालतात, तोही संपतो पण इंग्रजी घालतात, असं काहीतरी सगळंच त्याचा राडा घालून टाकतात, चिखल असं वगैरे करतात. तर असं नाही आहे इथे. इथे सगळं प्युअर आहे. त्यामुळं नेहमी जिथं प्युअर काही असतं तिथे आम्ही असतो आणि म्हणून आम्ही इथे आहोत. सचिनवर माझा विश्वास पूर्ण होता की जो काय तो करेल, जो काय तो डिसिजन घेईल, त्याचं ते विजन होतं की मला या चित्रपटाला चांगलं बनवायचं आहे. तर पूर्णपणे विश्वास टाकला आणि रोहित, वैभव, सुमित आणि सावनी त्यांनी केलं. मुळात ही कथा टागोरांची आहे आणि टागोर ही एक अशी व्यक्ती आहे जे लेखक आहेत, कवी आहेत, चित्रकार आहेत आणि संगीतकार पण आहेत. तर ही पूर्ण फिल्म करत असताना त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं. म्हणजे कथा लिहित असताना, म्हणजे पटकथा लिहित असताना कथेचा विचार करणं, किंवा मी ज्यावेळी एखाद्या फ्रेम लावतोय तर ते फ्रेम पेंटिंगसारखी कशी वाटेल, कारण टागोर चित्रकार आहेत. तर तो विचार पण तिथे करण्यात आला. मग संगीत द्यायचं तर त्यावेळी त्यांचं संगीत कसं असायला हवं ह्याचा पण आम्ही तसा अभ्यास केला. आम्ही टागोरांचे काही म्युझिक कंपोजिशन्स ऐकले. आम्ही त्यानुसार एकदम संथ कथानकानुसार कसं जाता येईल याच्यावर जास्त भर दिला. आणि आज जे दिसतंय
किंवा आज ज्यात आपण ऐकतोय आणि आय एम शुअर की इथे पूर्ण आपल्या ऑडियन्सला पण ती नक्कीच आवडेल. या सगळ्यांनी जीव प्राण ओतून ही कलाकृती महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी सजवलेली आहे. त्याचा म्युझिक लॉन्च अर्थातच या संगीताच्या सीडीचा अनावरण सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे पार पडतोय. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आज या संगीताच्या सीडीचं अनावरण करावं. अशी ये नजीक येथे बैस घडी भर उन्हाच्या मिठीत जशी ओली चिंबसर ओझरते काहीतरी बोल जरा जरा वर जरा जरा खोल. व्हाईट पेपर कम्युनिकेशन्स निर्मित आर्यमान पब्लिसिटी प्रस्तुत तप्तपदी या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा अनुभवलात. मजा आली ना? काय मस्त झाले एक एक परफॉर्मन्सेस, काय छान झाली गाणी. हा, आता आपली परत भेट होणारच आहे या चित्रपटाच्या प्रीमियरला. अहो लक्षात कसं नाही, येत्या 28 मार्चला म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये प्रदर्शित होतोय तप्तपदी हा चित्रपट. तेव्हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा.